गुड इव्हनिंग एव्हरीवन. ॲक्च्युली आम्ही सर्चच करत होतो की कुणी क्लास घेतं की नाही फॉरेस्ट्रीसाठी आणि दोन्ही सब्जेक्टसाठी. बट मल्टिपल क्लासेसला कॉन्टॅक्ट केल्यानंतर कुणीच रिस्पॉन्ड नाही केला. सो एक दिवस माझ्या फ्रेंडचं स्टेटस बघितलं आणि मग हे सरांचं क्लासचं हे दिसलं. तर म्हटलं बघू जाऊन स्ट्रॅटजी लेक्चर कसं आहे काय. तर आम्हाला वाटलं की येस हे खूप व्हॅल्युएबल युजफुल असेल मेन्ससाठी. सो आम्ही फर्स्ट डे नंतर सरांशी बोलून वगैरे जॉईन केला क्लास. आणि फॉरेस्ट्री तर फर्स्ट टाईमच विषय येतो, असं काही जनरल विषय पण नाही की माहिती असणार आहे असं. सो खूप चांगलं सरांनी कवर केलं, म्हणजे कमी टाईममध्ये जे इम्पॉर्टंट गोष्टी आणि म्हणजे ऑन द पेपर ज्या गोष्टी ॲड होऊ शकतील याचं व्हॅल्युएडेशन झाल्यासारखं झालं आणि कॉन्फिडन्स पण आला की हां वी कॅन राईट. आणि नंतर मग आम्हाला वाटलं की सरांनी ॲग्री इंजिनिअरिंग पण घ्यावं. सरांना आम्ही रिक्वेस्ट केली आणि सरांनी ती रिक्वेस्ट लगेच मान्य पण केली आणि लगेच 1 डे गॅप देऊन लगेच कोर्स पण लॉन्च केला. आणि सर्वांनी त्याला चांगला रिस्पॉन्स पण दिला, कारण सरांचं जे म्हणजे त्यांची कमिटमेंट, त्यांचे एफर्ट्स आणि त्यांचं की हां यांनी पण एक्झाम आपली म्हणजे क्रॅक करण्यात मदत व्हावी. सर नेहमी प्रत्येक लेक्चरला सरांनी मोटिवेटच केलं, हां हे असं करा तसं करा, एवढं केलं तरी चालणार आहे असं तसं. सो इट वॉज गुड. ऑल्सो इन्स्टिट्यूटबद्दल पण माहिती नव्हतं, आता ते पण माहिती झालं. सो दोघांचं कॉर्डिनेशन खूप, म्हणजे सरांचं आणि मुलांनी सरांचं पण दोघांनी सपोर्ट केला. त्यामुळे आता असं वाटतं की इट वॉज गुड डिसिजन टू एनरोल. या बेस्ट डिसिजन. सो कमी वेळात इम्पॉर्टंट गोष्टी इन म्हणजे प्राईस पण फीस पण खूपच मिनिमल आहे, म्हणजे निग्लिजिबलच म्हणता येईल कम्पॅरेटिव्हली. विथ म्हणजे कॉस्ट बेनिफिट रेशो इज म्हणजे काही कम्पॅरिझनच नाही आहे त्याचं, असं वाटलं आम्हाला. सो थँक्यू सर फॉर युअर टाईम अँड एफर्ट. स्पीक इन इंग्लिश. So I came, my name is Rohit Paul. So first I didn't join forest batch, so because I didn't know that time. So somehow I thought that I will do myself because I had some experience in UPSC writing 2-3 mains. So असं मला वाटलं होतं. But then I saw engineering, agriculture engineering syllabus and the main questions of UPSC, how they are asking questions. So when I saw the questions and I took some notes by my hard work on 2-3 AI sources. So when I saw my note and analyzed the questions, so it was not, but means out of those 19 questions, I could able to solve only 2-3 questions. So that day I came to sir was there, so we had a talk, and later I found that we had means same background of UPSC something. So I found a bond with sir as a friendly bond. So what should I do, काय करायला पाहिजे काय नाही. मग सरांनी मला सांगितलं की बघा असं असं आहे, काही फिनान्शियलचा काही प्रॉब्लेम नाही आहे, काही असं नाही, तुम्ही फॉरेस्टचे बॅच घेऊन बघा. आणि तोपर्यंत फॉरेस्टचं बॅच इट वॉज डन आय थिंक सो ना. सो तरी मी डिसाईड केलं की आता बाबा इंजिनिअरिंग फॉरेस्टचं जाऊ द्या, इंजिनिअरिंग तर मला जमणारच नाही, बिकॉज इट वॉज ऑल टुगेदर डिफरंट थिंग. I do have practice of a single chapter, that is EDC, Electronics Device and Circuit, and मेकॅनिकलचा काही संबंध नाही. मग सरांनी बोललं 1-1.5 तास चर्चा केलं त्या दिवशी, एकदम खूप चांगलं चर्चा झाली. मग जाऊन मी त्या दिवशीच लगेच फॉरेस्टचे बॅच घेतले, 5-6 तास पाहिलं मी. मग मला वाटलं की आता उद्यापासून इंजिनिअरिंग. आता आल्यानंतर तुम्हाला तर माझ्या जुनी जे नोट्स आहेत ते बघायची काही इच्छा नाही आहे. आणि इट वॉज नॉट रिलेव्हंट बिकॉज द वे यू आर टीचिंग हिअर and the topics, it feels that it is really what is agriculture engineering. And if we are reproduce 20 to 30% of this, then I think we will go through this competition. So thank you sir. आणि मी पहिल्यांदा विचारलं मॅडमला, मॅडम म्हणे की 1 दिवसाचा क्लास आहे. आय थिंक मॅडमला माहिती नव्हतं तुम्हाला. 1 दिवस might be it was the plan actually to take class for only 1 day, but then you are very flexible and very cooperative because he is also a student like us. So he took efforts. I know, मी पण शिकवत होतो, मी 2-3 ठिकाणी शिकवलं. I know that it took a lot of efforts to teach. If you want to teach for 1 hour, you have to practice for 7 hours. Then only you can reproduce. मुलं कमी म्हणून प्रॉब्लेम नाही, पण क्लास जास्त असला तर प्रॉब्लेम जास्त होतो.
but he did for us. So thank you, sir. And I think this will reflect in our examination result. Thank you, Niti IAS. Thank you, sir. Thank you, everyone. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. तसं तर राज्यसेवेची तयारी करत होतो. हां, तर राज्यसेवे आणि जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह द्यायची का नाही हे मनामध्ये जेव्हा चालू होतं डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे, तरी पण विधा मनस्थिती होती की द्यायचं का नाही द्यायचं, कारण स्कोर एवढा चांगला आला आहे आणि अशी अपॉर्च्युनिटी पुन्हा पुन्हा मिळत नसते. जेव्हा जेव्हा मनामध्ये ती विधा अवस्था होते तेव्हा मग त्या नीती IAS अकॅडमी थ्रू मला ते समजलं, एक पुढचं पोस्टर मी पाहिलं आणि म्हटलं एकदा जाऊन तरी बघूया काय होते. डेमो लेक्चरला आलो आणि त्याच्यानंतर मग म्हटलं बघूया आता डेअरिंग करूया थोडंसं, इथपर्यंत आलो तर आहे. कारण नंतर मग जेव्हा मी सरांच्या बाबत पण थोडीशी इन्फॉर्मेशन मिळवली, खूप चांगले शिकवतात वगैरे नाही का, आणि सरांचं पण फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता, पण असं कधी वाटलं नाही की इतकं फर्स्ट टाईम शिकवत असतील म्हणून. खूप बेसिक गोष्टी आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन सरांनी शिकवल्यामुळं डेफिनेशन जरी अवघड असल्या काही, तरी ते सिल्व्हिकल्चर मी फर्स्ट टाईम ऐकलेलं. फॉरेस्ट बाबतच्या काही गोष्टी आधी रीड केल्या असतील, पण सिल्व्हिकल्चर ही टर्म कधी रीडिंगमध्ये नव्हती आली. पण एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे आणि थँक्यू नीती IAS अकॅडमी आणि सरांचे पण खूप खूप धन्यवाद.